May I come in, sir? Yes, come in. सर तुम्ही बोलवलात? आकांक्षा या टेप्स टेबलावर कशा आल्या? सर या मी घेतल्या होत्या. का? सर मला त्या बघायच्या होत्या म्हणून. आकांक्षा, माझ्या परवानगीशिवाय या टेप्सना हात लावायचा नाही. त्या केबिन बाहेर न्यायच्या नाहीत अशी माझी स्ट्रिक्ट ऑर्डर होती. हो सर, मला माहिती आहे ना, पण मला ते परत पाहाव्याशा वाटल्या म्हणून मी त्या घेतल्या होत्या. सांग ना, काय मिळालं? गेले 2 दिवस 100 वेळा आपण तिघांनी या टेप्स बघितल्यात. चोरघडे स्वतः या प्रकरणात लक्ष घालतायत. आणखी काय हवंय तुला आता? पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घातलंय, लवकरच ते सगळं खणून काढतील ना. केव्हा सांगा ना सर, किती दिवसांनी? सर हे टेप्स प्रकरण सुरू झाल्यापासून गेल्या 15-20 दिवसात आपल्या हातात काय पडलंय? शून्य. माझ्या पदरात काय पडलंय? धमक्या. फक्त माझ्या नाही, माझ्या मुलाच्याही जीवाला धोका आहे. पोलीस तपास चालू आहे असं एक छापील उत्तर मिळणार आहे सर आपल्याला, फक्त बस. स्पेशल ब्रांचचे इन्स्पेक्टर चोरघडे स्वतः या प्रकरणात लक्ष घालतायत. त्यांच्याबद्दल लोक खूप चांगलं बोलतात. त्यांचं रेकॉर्ड खूप चांगलं आहे. तुम्ही हे सगळं मला काय ऐकवताय? एनिवे, यू मे गो. सर सर प्लीज, तुम्ही कुठे नेता त्या? प्लीज मला बघायच्या त्या, मला द्या ना. आकांक्षा, मी तुझ्याशी चांगला वागतो याचा तू गैरफायदा घेतेस. सर या टेप्स परत परत पाहण्याला तुम्ही गैरफायदा म्हणता? अहो इथे काही लोक माझ्या जीवावर उठलेत सर. त्यांना जर या टेप्स मिळाले नाहीत ना तर ते मला मारून टाकतील. निर्भीड पत्रकार म्हणून माझा जाहीर गौरव होईल. ठिकठिकाणी माझ्या श्रद्धांजलीच्या सभा आयोजित केल्या जातील. मला सरकार कसली कसली मरणोत्तर पदक देईल. माझं तनू जाईल ते घ्यायला. कम ऑन आकांक्षा, रडतेस काय? हे बघ, हा प्रॉब्लेम तुझ्या घरात आलाय, तो आमच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत आलाय. यातून आमची सुटका नाहीये. माझ्यावर विश्वास ठेव. तुला येणाऱ्या धमक्या या धमक्याच राहणार आहेत. प्रत्यक्षात तसं काही घडणार नाही. प्रश्न विचारू नकोस. सगळ्या गोष्टी नाही सांगतायत. बघ, तुझं समाधान होईस तोपर्यंत तू या टेप्स बघू शकतेस. पण एक, माझ्यावर विश्वास ठेव. विश्वास महत्वाचा. कठीण आहे या लोकांचं. तुला कितीदा सांगितलंय तू घरी आणि. आई आई मी बोलतेय. आकांक्षा, कोणावर चिडलेस एवढी? मी मिस्ड कॉल बघून फोन केला तुझा. आता ऑफिस मध्ये आहे मी. तुझ्यावरच चिडले. घरी फोन करते, नुसती बेल वाजते, फोन कुणीही उचलत नाहीये. ऑफिस मध्ये फोन केला तर सारखा एंगेज टोन येतोय. आणि मोबाईल ऑफ करून ठेवलायस तू. अगं पण मी लँडलाईन वर अवेलेबल असताना मोबाईलचं बिल कशाला वाढवू उगाच? अगं पण ऑफिस तुला देतं ना बिल. पण तरी काय झालं आई? बरं ते जाऊ दे. तू मला कशाला शोधत होतीस अर्धा तास? काही नाही, तू कुठेही न जाता सरळ इकडे घरी ये आणि तनूला आपल्या घरी घेऊन जा. हे सुद्धा आजी बोलतेय? हो, मीच बोलतेय. काही नाही, आजकाल त्याला माझी कुठलीही गोष्ट चांगली दिसत नाही. मी वाईट आहे म्हणे. मी त्याचा डबा भरायचा नाही, मी त्याच्या शाळेची तयारी करायची नाही. मी दिलेलं दूधही न पिता तो शाळेत निघून गेलाय. अगं पण मग तू कशाला एवढी अपसेट होतीयस? माझी आणि तनुची सुद्धा अशी अनेक वेळा भांडणं होत असतात. मग तो मलाही खूप काही बोलत असतो. तू दुष्ट आहेस, माझ्याजवळ येऊ नकोस, वाटेल ते बडबडत असतो. तू काही लक्ष देऊ नकोस. 2 धपाटे घाल पाठीत, येईल लाईनीवर तो. अगं तेच तर जमत नाही ना मला. ते जमलं असतं तर काय, एवढ्याशा चिमुरड्या पोराला मी मारायचं का आता? हे बरं आहे आई तुझं. मी तनू एवढी असताना अशी वागले असते तर मला पट्टीनी फोडून काढलं असतंस तू.
काय नाही, तू एक काम कर, तू बाबांना सांग, ते धपाटे घालतील तनूच्या पाठीत. छान. काही नाही, तनूची फक्त माझ्याशीच कट्टी आहे. आजोशी मात्र ती चांगली बट्टी आहे. आणि माझं आणि तनूचं भांडण झालं, तनू मला वाईट साईड बोलायला लागला की शरदला नुसते आनंदाच्या उकळ्या फुटतात. ए आई, तू आता बाबांबद्दल प्लीज बोलू नको. हा कळलं. बाबांना जरा बोलले आणि लाडक्या लेकीला वाईट वाटलं, राग आला आईचा, हो की नाही? अगं पण बरं ठीक आहे, मी असं करते, मी रात्री घरी येते आणि तनूची समजूत काढते. नाही नाही नाही, समजूत बिंदूत काही काढायची गरज नाहीये. त्याने माझ्याशी कट्टी घेतली ना, मी वाईट आहे ना, असू दे. तू आपली सरळ इथे ये आणि त्याला घेऊन जा. मला ती कटकट नको. तो मला वाईट साईड बोलला, भांडला ना की मला 2-2 दिवस झोप लागत नाही. वाटेल तसं बोलतो मला. स्वप्नात सुद्धा मला तेच दिसतं. सुधा ही वाईट आहे, सुधा ही चांगली नाहीये, हेच. नकोच ना, त्यापेक्षा तू सरळ आपल्या ऑफिसमधून इकडे ये आणि त्याला घेऊन जा. कोणाचीही समजूत काढत बसू नकोस. ओके ओके, बरं ठीक आहे, एवढा काही सिरियस प्रॉब्लेम नाहीये, मी येते. हा चल, बाय. ये आज की बात स्टार. चोरगडे, दादरच्या फेरीवाल्यांवरची ही फिल्म टीव्हीवर पाहिली आहे मी. कशाला माझा वेळ वाया घालवताय? नाही सर, एकदा पाहून काही लक्षात येत नाही. मी जरा रिवाइंड करतो. इज इट रिअली वर्थ? आय हॅव अ मीटिंग विथ कमिशनर, यू नो. सर, हे सगळं पाहून जर तुमचा वेळ फुकट गेला असं तुम्हाला वाटलं ना, तर तुम्ही द्याल ती पनिशमेंट मी भोगायला तयार आहे. मी जरा रिवाइंड करतो. सर, प्लीज वॉच केअरफुली. तर हा जो स्क्रीनवर पाठमोरा माणूस आहे ना, त्याला जरा नीट ऑब्झर्व करा. मी फ्रेम बाय फ्रेम ॲडव्हान्स करतो. हॅलो, मला 10 मिनिटांनी फोन करा. हाऊ इज इट पॉसिबल? चोरगडे, हा तर रघु चिलिम. ऑफकोर्स आय नो, पण हा तर 2 वर्षापूर्वी गँगवॉरमध्ये मारला गेलाय अशी जी बातमी होती ना सर, ती खोटी होती सर. आय कांट बिलीव्ह धिस. चोरगडे, याच्या मागे नक्की काय असेल? सर, या सगळ्यामागे मोठं राजकारण असलं पाहिजे, आणि त्या सगळ्या राजकारणामागे असला पाहिजे हा रघु चिलिम. तुम्ही मला नंतर ऑफिसमध्ये येऊन भेटा. येस. एक्सक्यूज मी. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. बसा बसा मिस्टर कौशिक. सर, आपला निरोप मिळाला, ताबडतोब येऊन भेटा. इज समथिंग सिरियस? येस, द मॅटर इज रिअली व्हेरी व्हेरी सिरियस. तुमच्या चॅनलनं दादरच्या फेरीवाल्यांवरती जी स्टोरी केली होती त्याच्याबद्दल बोलतोय मी. हो, येस येस. आकांक्षा जोशी त्याच्या प्रोड्युसर होत्या. काही दिवसापूर्वीच आम्ही ती चॅनलवर दाखवली सुद्धा. करेक्ट. 10-12 दिवसांपूर्वी तुम्ही जी स्टोरी दाखवली त्यामध्ये कोण दिसलं माहितीये? कोण? 2 वर्षापूर्वी गँगवॉरमध्ये ठार झालेला एक खतरनाक गुंड, रघु चिलिम. येस,
फुटपाथवरचे फेरीवाले आणि रस्त्यावरची माणसं यांच्यातला एक चेहरा तुमच्या कॅमेराने अगदी स्पष्टपणे टिपला आणि तो चेहरा होता रघु चिलीमचा. ओ माय गॉड, याचा अर्थ रघु चिलीम जिवंत आहे आणि त्याचा पुरावा तुमच्या टेपमध्ये आहे. सर पण आता काय करणार? बघू, धमक्यांचे फोन ही तर याची सुरुवात आहे. हे प्रकरण कसं पेटेल, कोणावर शेकेल आणि कोणाला जाळेल हे आत्ताच सांगता येणार नाही. एक गोष्ट मात्र नक्की, दिस मॅटर इज रिअली व्हेरी व्हेरी सिरियस. माय गॉड. मिस्टर कौशिक, तुम्ही आता 2 गोष्टी करायच्या. पहिली गोष्ट, त्या ज्या बाई आहेत ज्यांनी ही स्टोरी कव्हर केली होती त्यांना तुम्ही बाहेरगावी पाठवायचं. सर मी प्रयत्न करतो, पण त्या बाई फार जिद्दी आहेत सर. अरे जीवापेक्षा जिद्द महत्वाची आहे का त्यांना? तसं असेल तर त्यांना समज द्या. लेटर नो सिरियसनेस ऑफ दिस मॅटर. दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या प्रकरणाची वाच्यता बाहेर कुठेही होता कामा नये. पर्टिक्युलरली प्रेस शुड नॉट गेट इवन एन हिंट ऑफ इट. इज दॅट क्लिअर टू यू? येस सर. यासंबंधी जी काही ऍक्शन घ्यायची ती आम्ही ठरवू. या. थँक्यू. नाही नाही नाही, तू अजिबात काळजी करू नकोस. तनू इथं राहिला तर काहीही बिघडत नाही. अगं सुधा जे काही बोलले ते मनावर घेऊ नकोस ग. मी आहे ना. हा, अजिबात काळजी करू नकोस, कळलं? आणि एक काय गे, काय चाललंय इथे? काय नाही ग, अक्षता खोलीत आली. तू तुझ्या कामाकडे लक्ष दे. तनूची अजिबात काळजी करू नकोस. मी आज त्याला कदाचित जुहूला घेऊन जाईन. ओके, टेक केअर बेटा, बाय. कुणाला शोधतेस? तर ह्या घरात मी कुणाला शोधणार आहे? तुझ्या काय काही सवय आहेत ना तुझ्या आईसारख्या आहेत. अगदी सरळ प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर कधीही मिळणार नाही. उलट उत्तर म्हणून एक प्रश्नच विचारशील मला. बरं, आता सरळ उत्तर देते. मी आईला शोधत होते. आता प्रश्न विचारू, चालेल? तुला नाही म्हटलं तर तू गप्प बसणार आहेस का? बाबा, काल सदानंद नाईक नावाचा लोफर आमच्या कॉलेजमध्ये आला होता. कोण आहे तो? खरं तर मी तुम्हाला कालच सांगणार होते, पण मला आईच्या देखत सांगायचं नव्हतं तुम्हाला. आधीच तनू तिला पुरेसं करून सोडतोय, त्याच्यात आणखी माझी भर नको. गुड गुड. हे बघ, त्या माणसाची शहनिशा झाल्याशिवाय तू सुधाला काहीही सांगू नकोस. पण मला एक कळत नाहीये बाबा, हा माणूस आहे कोण आणि तो मला कशासाठी भेटतोय? त्याच्या प्रश्नांना उत्तर द्यायची की त्याला हाकलून द्यायचं, मला कळत नाहीये. नाही, तू त्याला हाकलून मेकलून देऊ नकोस. मग मी त्याला काय सांगू? काल तो मला विचारत होता की तू शरद जोशीची कितवी मुलगी. यावर खरं तर मी त्याला असं विचारायला हवं होतं की तुझा याच्याशी काय संबंध आहे. मग काय नाही हो, मैत्रिणींसमोर तो असली चौकशी करत होता. त्याला कसं कटवायचं मला कळतच नव्हतं. मग शेवटी काय झालं? काय नाही हो, प्राचीनी जरा आवाज चढवल्यावर निघून गेला तो. पण मग मैत्रिणी मला विचारायला लागल्या की हा कोण, तेव्हा परत माझीच गोची. मी उत्तर दिलं त्यांना की मला नाही ठाऊक, पण त्यांचा त्याच्यावर विश्वासच बसत नव्हता. हे बघ, तू असल्या गोष्टी काही मनावर घेऊ नकोस. अरे, मनावर घेऊ नको म्हणजे काय बाबा? परवा तो माणूस घरी आला होता, काल कॉलेजमध्ये. असं जर नेहमी बाहेर लागला ना तर एक कानाखाली आवाज काढीन मी त्याच्या. तू असं काहीही करणार नाहीस, ओके? तर
हे असं सगळं लफडं झालेलं आहे. म्हणजे सगळ्या डिटेल्स मी तुला नाही सांगू शकत, पण एकंदरीत तुझ्या लक्षात येते ना. आणि वाईट गोष्ट ही आहे की आता आपण नुसतं टेन्शन बाळगत बसायचं आहे, बाकी आपल्या हातात काहीच नाही. नाहीतरी सर आपण असल्या गुंडगिरीच्या मामल्यामध्ये काय करू शकलो असतो. हां, तेही खरंच आहे म्हणा. आणि सर तुम्हाला डीसीपी वागळे यांनी आश्वासन दिलं आहे ना, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू. त्यांना त्यांच्या पद्धतीने प्रकरण हाताळू दे, नाही का? बरं, पण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तू ह्या फेरीवाल्यांच्या प्रकरणाच्या सर्वच्या सर्व टेप्स पोलिसांच्या ताब्यात दे, कारण यापुढे सर्व पुरावा हा त्यांच्या ताब्यात राहील. ओके सर. सर या सर्व प्रकरणाची आकांक्षाला कल्पना दिली आहे? नाही, तू बाहेर गेलास की तिला पाठवून दे. नचिकेत, मी आकांक्षाशी बोलतोय, पण तिला सर्व डिटेल्स मी आत्ताच सांगणार नाहीये. बरोबर आहे सर, नाहीतर ती घाबरून जाईल. स्वतःसाठी नाही पण तन्वीसाठी. म्हणूनच म्हणतोय मी तिला फक्त मोघम कल्पना देतो, ठीक आहे? तनू, ए तनू बाळा, अरे तर किती वेळ तू खिडकीपाशी उभा राहा. तनू, ए बाळा माझ्याकडे बघ. नाही, असं रडायचं नाही. तू माझ्याशी बोलणार नाहीयेस? नाही. तनू, अरे बाळा असं नाही करायचं. तनू, सुधाईवर रागवायचं का असं? अरे बाबा, तनू बोल ना रे माझ्याशी. ए तनू, तनू जा झोप तू घुम्यासारखा. मीही तुझ्याशी एक अक्षर सुद्धा बोलणार नाही आता. तू सुद्धा हट्टीस तुझ्या आईसारखा. ती अशीच, असलं तर सूत नाही तर भूत. माझी आई भूत नाहीये, ती चांगली आहे. हं. वाटेल ते बोल नकोस तिला. मी बोलणार, मी काहीही तिला बोलेन. ती माझी मुलगी आहे, मी तिची आई आहे, कळलं? वा रे वा, एवढूसा पोरगा वाटेल ते बोलतोय मला इथे. रडायचं ना तर गप्प बस. केला ना आईला फोन? काय झालं माझ्या राजाला? तुझ्या राजाचं डोकं फिरलंय. ही कार्टी आपल्याला रोज येते, आज येते, उद्या येते म्हणून सांगते आणि येत नाही काय नाही. आणि तिचा सगळा राग हा आपल्यावर काढत असतो. अगं तुला कळतंय ना, हा? मग तू समजून घे ना. त्या लहान मुलावर उगाच कशाला आग पाखड करतेस? बरं बाबा, त्याची क्षमा मागू का आता? चुकले मी का कान पकडून उठा बशा काढू त्याच्या समोर? तू त्याची आजी आहेस, हा? तू त्याच्या बरोबर त्याच्यासारखं कशाला वागते? छान, म्हणजे शेवटी सगळं खापर माझ्याच डोक्यावर फुटलं. सगळं नाही, अर्ध. आकांक्षाचा राग त्याच्यावर कशाला काढतेस तू? हा? आता दोघांनीही दोघांच्या वयाप्रमाणे वागा आणि कट्टीची बट्टी करा. अगड गेला. आणि तन्वीर, तनू, मी तुला सांगते या पोराचं काही लक्षण ठीक नाही. हा, हरकत नाही. गेले 2 दिवस बिथरल्यासारखा वागतोय तो. तो आपल्या खोलीत असेल कदाचित. चल मी शोधतो त्याला. तनू, तनो, ए तनू, तनो, तनू कुठे गेला असेल आता? तनू, तनो, ए तनू, ए तनू. तो बघ झाडा मागे. ये तनो. अरे देवा, हा मुलगा ना. तनू, ए देवा, तनू, ए तनू बाळा असं नाही रे करायचं. तुला किती समजावून सांगितलं आम्ही. हा, अरे असं काय करतो बेटा? आई येणार आहे ना तुला न्यायला. मला आई आत्ता पाहिजे. आई आत्ता कशी येईल? तिला काम असते की नाही ऑफिसात? आई संध्याकाळी येईल. आपण एक काम करू, संध्याकाळी जूला जाऊया. हा चालेल. जीव बिव कुठं नाही. तनू असं नाही रे बाळा करायचं. किती त्रास देणार आहेस तू आता? चल. असं वेड्यासारखं करायचं नाही बेटा. संध्याकाळी आई येईल. खरं सांग. आधी तुम्ही खोटं बोलताय. तुझी आई पण खोटं बोलते. मी तुमच्या दोघांची कट्टी. अरे ए तनू, तनू